श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या आहे नवीन वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी. तसं तर प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी ही येत असते, परंतु वर्षातील जी नवीन संकष्टी असते, जी पहिली संकष्टी आपण म्हणतो, तर या दिवशी जर आपण काही उपाय केले किंवा सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात. प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही श्री गणेशाला समर्पित असते. पौष महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही तीळ संकट या नावाने देखील ओळखली असते. संकष्टीला तिळाचा वापर केला जातो, म्हणून तिला तीळ चतुर्थी असं देखील म्हटलं जातं. या दिवशी गणपतीसह चंद्रदेव आणि लक्ष्मी यांची पूजा करतात. जी व्यक्ती या दिवशी गणेशाची पूजा करते त्याच्या जीवनातील अनेक संकट टळतात. वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी तिथी आहे, त्यामुळे हिला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता ही चतुर्थी 17 जानेवारीला पहाटे 4:06 सुरू होईल आणि 18 जानेवारीला सकाळी 8:30 संपणार आहे. या दिवशी चंद्रोदय देखील खूप महत्त्व असते, यामुळे आपल्याला ही संकष्टी 17 तारखेला साजरी करायची आहे. आता या दिवशी चंद्राला अर्घ्य देण्याची वेळ रात्री 9:09 असेल. आता या दिवशी आपण काही उपाय देखील करायचे आहेत. गणपती बाप्पा हा बुद्धीचा देवता आहे असं म्हटलं जातं. प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांचा अभ्यासामध्ये असेल किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागं राहू नये. मुलं अभ्यास करतात, पण त्यांना पाहिजे तसे मार्क मिळत नाहीत. त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा त्यांना नोकरी मिळत नाही, संतानप्राप्ती होत नाही, त्यांना वाईट संगत देखील लागलेली असते. आता पहिल्यांदा आपली मुलं अशी नव्हती, परंतु त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये आपल्याला आता हा फरक दिसून येत असतो. मग अगदी लहान मुलं असतील किंवा मोठी मुलं असतील, मुलगी असेल किंवा मुलगा असेल, प्रत्येकाला नजरबाधाही होत असते. मुलांवरती जी काही संकट आहे ती दूर होण्यासाठी आपण या दिवशी काही उपाय करायचे आहेत. तर कोणते उपाय करावे व कोणत्या सेवा कराव्या हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आता या चतुर्थीच्या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे. ब्रह्ममुहूर्तावरती उठून पूजा करायची आहे. तेव्हाच आपल्याला त्या सेवेचं अगणित फळ मिळत असतं, कारण की वेळेमध्ये त्या वातावरणामध्ये देखील शांतता असते आणि आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो, त्या सेवेकडे देखील आपलं लक्ष लागत असतं. आता या दिवशी आपल्याला शुभ्र रंगाचं वस्त्र परिधान करायचं आहे किंवा पिवळ्या किंवा लाल रंगाचं वस्त्र परिधान करायचं आहे. फक्त काळा रंग हा वर्ज्य करायचा आहे. या दिवशी आपल्याला गणेशाची पूजा करायची आहे. प्रत्येक घरामध्ये गणेशाची छोटी का होईना मूर्ती असतेच. तर सर्वात प्रथम आपण घराची शुद्धी करणं महत्त्वाचं आहे. पाणी घ्यायचं आहे, पाण्यामध्ये हळद टाकायची आहे. हे आपल्याला पाणी घरामध्ये शिंपडायचं आहे. बेडरूममध्ये, किचनमध्ये, हॉलमध्ये हे पाणी शिंपडावं. मुख्य दरवाजाच्या बाहेर देखील हे पाणी तुम्ही शिंपडू शकता. आपल्या घराची शुद्धी होत असते. घरामधील नकारात्मक ऊर्जा दूर होत असते. यानंतर आपण जी काही उपाय करतो, सेवा करतो, त्याचे फळ हे आपल्याला निश्चित मिळते. या दिवशी आपण भगवान श्री गणेशाची पूजा करायची आहे. प्रथम देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्ही प्रज्वलित करू शकता. त्यानंतर भगवान गणेशांना अभिषेक करायचा आहे. शुद्ध जलाने अभिषेक करू शकता. या दिवशी आपण शुद्ध जल घ्यायचं आहे. घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचे आणि थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत किंवा अगदी काळे तीळ देखील तुम्ही टाकू शकता. या तिळाच्या पाण्यानेच आपल्याला गणेशांना अभिषेक करायचा आहे. त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि परत शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे. बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे, चंदन लावायचं आहे, अष्टगंध लावायचा आहे. त्यांना ज्या ज्या वस्तू प्रिय आहेत त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायच्या आहेत. मग 21 दुर्वांची जुडी असेल, लाल फूल असेल, गुळ खोबऱ्याचं नैवेद्य असेल, जास्वंदीचं फूल असेल, या सर्व वस्तू आपण त्यांना अर्पण करायच्या. आता याच्यानंतर आपल्याला एक उपाय करायचा आहे. हा उपाय कोण करू शकतं? तर घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते. आई, आजी कोणीही करू शकतं. हा उपाय करण्यासाठी आपल्याला 108 हिरवे मूग घ्यायचे आहेत. एक हिरव्या रंगाचं कापड घ्यायचं आहे. अगदी आपल्या हाताएवढ्या हिरव्या रंगाचं कापड असलं तरी पण चालेल. प्रथम ते कापड आपल्याला गणपती बाप्पासमोर ठेवायचं आहे. एखाद्या ताम्हणामध्ये किंवा बाप्पांसमोर ते कापड ठेवलं तरी पण चालेल. 108 हिरवे मूग आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत. हे मूग आपल्याला अर्धे असतील असे घ्यायचे नाही, तर अख्खे हिरवे मूगच आपल्याला घ्यायचे आहेत.
त्याच्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांचा ओम गण गणपती नमः हा मंत्र म्हणायचा आहे. एक मूग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे. ओम गण गणपती नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि तो मुगाचा एक दाणा हिरव्या कपड्यावरती ठेवायचा आहे. अशा प्रकारे 108 वेळा ओम गण गणपती नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि कपड्यावरती ठेवायचा आहे. आता हे म्हणून झाल्यानंतर आपल्याला त्या कापडाची पोटली बनवायची आहे. पोटलीला हळदी कुंकू लावायचं आहे, अक्षत अर्पण करायचं आहे आणि ही पोटली उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती गणपती बाप्पाला सांगायची आहे. मग कठीणातील कठीण कोणती काही इच्छा असेल ना तर ती सांगायची आहे. आपल्या मुलांना वाईट संगत असेल, आजारी पडत असतील, मुलांच्या ज्या काही समस्या असतील त्या अगदी मनापासून आणि श्रद्धेने सांगायच्या आहेत. त्यानंतर आता या दिवशी जर मुलांना गणपती बाप्पाला अभिषेक करणं शक्य असेल तर आवर्जून तुम्ही त्यांनाच अभिषेक करायला सांगा. तसेच अभिषेक करून झाल्यानंतर त्यातील थोडंसं पाणी आपण ग्रहण करायचं आहे. आपल्या मुलांना देखील ग्रहण करायला लावायचं आहे. यामुळे मुलांच्या अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये प्रगती होईल. तसेच या दिवशी तुम्ही मुलांना गणपती अथर्वशीर्षाचं पठण देखील आवर्जून करायला सांगायचं आहे. अगदी मुलांना रोज शक्य नसेल तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी मुलांना गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायला सांगावं किंवा श्रवण करायला सांगितलं तरी पण चालेल. आता आपण जी काही पोटली बनवली होती ती बाप्पांच्या चरणाजवळ आपण तिथंच तशीच राहू द्यायची आहे. त्यानंतर आता आपल्याला संध्याकाळी ती पोटली तिथून उचलायची आहे आणि आपल्या मुलांच्या उशीखाली ठेवायची आहे. जर तुम्हाला 2 मुलं असतील आणि दोन्ही मुलांसाठी जर हा उपाय करायचा असेल तर अशा प्रकारच्या आपल्याला 2 पोटल्या बनवायच्या आहेत. किंवा जर मुले बाहेर परगावी शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी असतील तर अशा वेळेस काय करावे? तर मुले घरी आल्यानंतर त्यांचा वावर जास्त ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी आपल्याला ही पोटली ठेवायची आहे. मग अशा ठिकाणी की जिथं जागा देखील असेल आणि अंधार देखील नसेल अशा ठिकाणी तुम्ही ही पोटली ठेवू शकता. अगदी बेडरूममध्ये ठेवू शकता. ते आल्यानंतर ज्या ठिकाणी अभ्यास करायला बसतात त्या ठिकाणी जरी ही पोटली ठेवली तरी पण चालेल. आपल्याला चतुर्थीच्या दिवशी रात्रभर तिथंच ही पोटली राहू द्यायची आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून अंघोळ करायची आहे, देवपूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला ही पोटली तिथून उचलायची आहे आणि आपल्याला जवळपास असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. जवळपास मंदिर नसेल तर माता लक्ष्मीचे मंदिर असेल किंवा भोलेनाथांचं मंदिर असेल तर या मंदिरामध्ये आपल्याला गणपती बाप्पांचा फोटो किंवा मूर्तीही बघायला मिळतेच. तर आपण तिथं जायचं आहे. तिथं गेल्यानंतर आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा तिथं दिवा प्रज्वलित असेल तर त्या दिव्यामध्ये तेल घालायचं आहे आणि नंतर बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहेत त्या सर्व वस्तू तुम्ही बाप्पांना अर्पण करायच्या आहेत. मग जास्वंदीचे फूल, 21 दुर्वांची जोडी, गुळ खोबऱ्याचं नैवेद्य शक्य होईल ते बाप्पांना तुम्ही या दिवशी आवर्जून अर्पण करायचं आहे. आणि आता ही हिरव्या रंगाची पोटली आपण घ्यायची आहे उजव्या हातामध्ये आणि आपली इच्छा मनोकामना बाप्पाला सांगायची आहे. मग बाप्पाला मुलांबाबत जे काही अडचणी, अडथळे, संकट असतील त्यासुद्धा सांगायचं आहेत. अभ्यासामध्ये प्रगती होत नाही, वाईट संगत लागलेली आहे, जे काही आहे ते बाप्पाला श्रद्धेने सांगायचं आहे. त्यांच्या चरणाजवळ ही पोटली ठेवायची आहे आणि ही पोटली आपल्याला तिथंच राहू द्यायची आहे. ही पोटली आपल्याला परत घेऊन जायची नाही. अगदी या संकष्टी चतुर्थीला तुम्हाला हा उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही पुढच्या संकष्टी चतुर्थीला हा उपाय केला तरी पण चालेल. आता ही पोटली ठेवल्यानंतर आपला डावा हात आपल्या छातीवर ठेवायचा आहे आणि उजवा हात आपल्याला बाप्पांच्या कानाला लावायचा आहे आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणायचं आहे. तुमची जी काही इच्छा आहे ती मनोकामना आहे ती बाप्पाला सांगायची आहे. ओम नमः शिवाय हा भगवान भोलेनाथांचा मंत्र आहे. भगवान भोलेनाथांचा आदेश श्री गणेश कधीही मोडत नाहीत. त्यामुळे अगोदर जर आपण ओम नमः शिवाय म्हटलं आणि आपली इच्छा बाप्पाला सांगितली तर आपली कितीही कठीण इच्छा असो तर ती लवकरात लवकर पूर्ण करतात अशी मान्यता आहे. तसेच मंदिराबाहेर जर मूषक असेल तर मूषकच्या कानामध्ये देखील आपण ही आपली इच्छा आवर्जून सांगायची आहे आणि तिथंच बसून आपण ओम गण गणपती नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर आपण डायरेक्ट घरी यायचं आहे. आपण कुठेही थांबायचं नाही तरच ती सेवा फलदायी ठरत असते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तेव्हा पुन्हा एकदा भेटू अशा नवीन एका माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.